मुंबईहून थेट आम्ही नाशिकपर्यंत येत असताना तुमचा अभिनंदन करणारे अनेक पोस्टर्स आम्ही पाहिले. मात्र त्या पोस्टर्सवरनं थेटपणे छगन भुजबळांचे फोटो नसल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी आता फोटोज ऍड झाल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ एक राजकीय संबंध सोडला तर तुमचे कौटुंबिक संबंध किती आहे आणि त्यांच्या या वेगळ्या निर्णयामुळे किंवा त्यांच्या नाराजीमुळे या मैत्रीत किती फरक पडलाय? नाही, आमचे कौटुंबिक संबंध नाहीये. बरं. आणि राजकीय संबंध आमचे आहेत पक्षापुरते, आणि आमच्यामध्ये मतभेदही आहेत. म्हणजे असं काही नाही, दुश्मनी वगैरे नाहीये, वैर नाहीये, मतभेद आहेत. मतभेद हे कामकाजावरचे मतभेद आहे, असं काही वैयक्तिक भुजबळांची माझी दुश्मनी आहे. त्या कामकाजाच्या संदर्भातल्या काही माझ्या तक्रारी आहेत त्यांच्या संदर्भात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा निवडणुकीमध्ये किंवा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका असते तेव्हा आम्ही ताकदीने पाठिंबा देतो. बरोबर. आतापर्यंत 20 वर्ष ते मंत्रिमंडळात राहिले. आमचा पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला. हो. वेगळा झालेल्या पक्षानंतर आम्ही युतीमध्ये सामील झालो. सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळांना संधी मिळाली. मग आम्ही सगळे एक विचाराचे आमदार असताना आम्ही कुणीही तक्रार केलेली नाही. दादांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. आम्हालाच काय, आम्ही असं म्हटलं कुठे की बाबा त्यांचं वय झालं आहे किंवा मग आता त्यांना इतक्या दिवस संधी झाली आहे, बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे, थोडं आलटून पालटून घ्या, असं सुद्धा आम्ही बोललो नाही. बरोबर. तो पूर्ण अधिकार त्यांचा होता, पक्षाचा होता, पक्षाने त्यांनी तो अधिकार वापरला. आणि त्यानंतर त्या अगोदरही अनेक वेळा, आता हे समीर भुजबळांना तिकीट दिलं राष्ट्रवादीमध्ये असताना, खासदार कोणी केलं? मीच केलं. बरोबर. आमच्याकडे मतभेद येते. 21,000 मताचं मताधिक्य मी माझ्या एकट्या सिन्नर मधून दिलं. मी तिथे तिरपाटोळा केला असं तरी समीर खासदार होऊ शकला त्या आयुष्यभर. बरं. त्यामुळे आमचे मतभेद तेवढ्यापुरते तेवढे आहेत. राजकारणाचे इतके टोकाचे मतभेद नाही आहेत. तर त्यांच्या मनामध्ये काही कोणी काही घालत असेल किंवा काही सांगत असेल किंवा त्यांचा काही वेगळा विचार असेल तर ते मला सांगता येणार नाही. बरोबर. पण मी स्ट्रेट वे मदत करणारा माणूस आहे. एकदा कमिटमेंट झाली, मी दादांचा स्वभाव माझ्या स्वभावामध्ये साम्य आहे की आम्ही कमिटेड पॉलिटिशियन आहोत. आम्ही एकदा शब्द दिला लोकांना, मग तो राजकीय असो, तो कौटुंबिक असो, सामाजिक असो किंवा एखाद्या कामाचा असो, ते पूर्ण करणार म्हणजे करणार. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करतो, जे करतो तेच बोलतो. आमच्याकडे